नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मुलांनो, आपण आज जे प्रकरण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला तुलना करायची आहे. ही पेन्सिल आहे बाळांनो, हे पेन्सिल आहे आणि मी तुमच्याकडं काय केलं, एक पेन दिला आणि विचारलं की याच्यामधील या पेनामधील आणि पेन्सिलमधील लांब कोणतं आणि आखूड कोणतं हे मी तुम्हाला काय केलं विचारलं. अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आजचा हा व्हिडिओ पाहायचा आहे, यांची तुलना करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या व्हिडिओ किंवा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत लांब आखूड उंच रुंद अरुंद या प्रकरणाचं आपण काय करणार आहोत, विश्लेषण पाहणार आहोत. तर आपल्याला इथे काय दिलेले आहे, चित्रे दिलेली आहेत. त्या चित्रांवर आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. तर ते प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. खालील सर्वात आखूड पेन कोणता? पहा, मी तुम्हाला आता सांगितलं होतं लांब आखूड. लांब आखूड म्हणजेच आपल्याला विचारलं आहे आखूड, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला काय झाला, योग्य झाला. पहा, लांब आखूड म्हणून सर्वात आखूड कोणती आहे, तर 2 नंबरची आकृती आहे. सर्वात लांब बॅट कोणती, तर ही सर्वात लांब बॅट आहे. खालीलपैकी सर्वात उंच व्यक्ती कोण? सर्वात उंच म्हटलं की पहा, तुमच्या समोर काय येत आहे, उंच व्यक्ती येत आहे. सर्वात लांब माळ कोणती, तर सर्वात लांब माळ तुम्हाला दिसते आहे समोर. खालीलपैकी सर्वात आखूड ब्रश कोणता? 1 नंबर पर्याय. अशा पद्धतीने हा इयत्ता पहिलीचा स्वाध्याय आपण काय करत आहोत, सोडवत आहोत. खालीलपैकी सर्वात रुंद पेन्सिल कोणती? रुंद पेन्सिल पहा, 4 नंबर पर्याय. खालीलपैकी सर्वात ठेंगणे म्हणजेच बारके झाड कोणते, तर 2 नंबर पर्याय. तर अशा पद्धतीने आपण हा लांब आखूडपणा हा घटक किंवा हे प्रकरण आपण काय केलं, पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.